फॉरेक्स मार्केट फ्री सिरीजच्या 9व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत मार्केट स्ट्रक्चर। मार्केट स्ट्रक्चर हा आता बेसिकच्या मध्ये हा शिकवण्यासारखा चॅप्टर नाही आहे। हा एकदम डीप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कव्हर करायचा आहे। पण कधी करायचा आहे हा आपण ॲडव्हान्सच्या सीरीज मध्ये आपण हा काय करणार आहे, डीप मध्ये आपण कव्हर करणार आहे। पण सध्या बेसिक मध्ये तुम्हाला याची थोडीफार माहिती असावी यासाठी मी काय करतोय, शॉर्ट मध्ये मार्केटचे 3 स्ट्रक्चर्स आहेत, ते 3 स्ट्रक्चर्स मी इथं काय करतोय तुमचे कव्हर करतोय। टाटा मोटर्स हा काय होता, 600 रुपयाला होता आणि टाटा मोटर्स काय गेला, 1200 पर्यंत जाऊन पोहोचला। आपण काय म्हणतो याला, मार्केट वरती गेलं, मार्केट बायला गेलं। बट आपण फॉरेक्स मध्ये याला काय म्हणतो, मार्केट आजचं काय होतं किंवा मार्केट काही दिवसांपासून, काही वीक पासून, काही महिन्यापासून काय आहे, बुलिश आहे, बुलिश। टाटा मोटर्सने 1260 चा एक हाय केला आणि तिथून मार्केट काय झालं, आता 700 पर्यंत टाटा मोटर्सचा शेअर ड्रॉप झाला। ह्याला काय म्हणतो आपण, मार्केट खाली पडलं किंवा ड्रॉप झालं, तर याला परफेक्ट वर्ड आहे मार्केट बेरिश झालं। बुलिश म्हणजे बायला, बेरिश म्हणजे सेलला मार्केट आहे। आणि काही वेळा काय होतं की मार्केटमध्ये मार्केट धड वरती पण जात नाही, मार्केट खाली पण जात नाही, वरती खाली एक रेंज मध्ये मार्केट काय करतं, अडकून जातं, चॉपी मार्केट। ओके, त्याला काय म्हणतात, साइडवेज मार्केट, कन्सोलिडेशन मार्केट, चॉपी मार्केट, त्याला भरपूर असे नाव आहेत। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे मार्केटचे 3 स्ट्रक्चर्स। फर्स्ट वन बुलिश स्ट्रक्चर, सेकंड वन बेरिश स्ट्रक्चर आणि थर्ड वन इट इज कॉल्ड ॲज अ साइडवेज और कन्सोलिडेशन मार्केट स्ट्रक्चर। आता हे सगळे तिन्ही स्ट्रक्चर्स आपण डीप मध्ये बघणार आहे, बट कुठं बघणार आहे, आपण ॲडव्हान्स कोर्स मध्ये बघणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज ऑर्डर्स। हे ऑर्डर्सचे प्रकार आहेत, हे प्रकार आपण डीप मध्ये आपण काय करणार आहे, शिकणार आहे। तर भेटूया नेक्स्ट चॅप्टर, ऑर्डर्स।